नवरा बेडवर पडला की झोपी जातो आणि तुम्हाला झोपच येत नाही असं होतं ना. वेल याला ना स्लीप लेटन्सी म्हटलं जातं. म्हणजेच आपल्याला झोप लागायला किती वेळ लागतो. हा वेळ स्त्रियांमध्ये जास्त बघितला गेलाय. तसंच स्त्रियांमध्ये जी झोपेची क्वालिटी आहे तीही पुरुषांपेक्षा कमी असते असं म्हटलं जातं. रिसर्चच्या मागे मेनली 2 कारणं सांगतं. पहिलं आहे हॉर्मोनल चेंजेस, म्हणजे अगदी वयात येण्यापासून नंतर प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, पेरिमेनोपॉज, मेनोपॉज, पोस्ट मेनोपॉज, म्हणजे अगदी आयुष्यभर हॉर्मोन्स आपल्या झोपेची वाट लावत असतं. आणि त्यातच मेन्स्ट्रुएशन किंवा मासिक पाळीच्या वेळेस झोपेशी रिलेटेड प्रॉब्लेम्स आपल्याला जास्त येतात. आणि दुसरं कारण ते म्हणजे आपण स्त्रियांना आपल्या ब्रेनला इझिली शटडाऊन नाही करू शकत. म्हणजे काल काय झालं, आज काय झालं, उद्या काय होईल हे विचार आपण जास्त करतो. तसंच कुठल्याही गोष्टीशी आपण इमोशनली जास्त कनेक्ट होतो, इन्व्हॉल्व्ह होतो. मग तो बघितलेला एखादा मूवी का असेना त्याचेही विचार आपल्या रात्री डोक्यात येतात. आणि तसंच दिवसभरात जर आपल्याला कोणी काही बोललेलं असेल किंवा भांडण झालेलं असेल मग तर विचारायचंच नाही. इन शॉर्ट, मुलं किंवा पुरुष जेवढ्या इझिली गोष्टी लेट गो करतात, सोडून देतात, जाऊ देतात, तेवढं इझिली आपल्याला करता येत नाही. आणि म्हणून आपल्या ब्रेनच्या ऍक्टिव्हिटी स्लो व्हायला वेळ लागतो आणि मग झोप लागायलाही वेळ लागतो. तुमच्याही बाबतीत हाच अनुभव आहे का? मला कमेंटमध्ये सांगा. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा नवरा भांडण करून झोपी जाईल त्यामागे सायन्स म्हणून सोडून द्या.